श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. देवादिदेव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी काय करावे व काय करू नये संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची, कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो, कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडतं. त्यामुळे मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे. आज मी तुम्हाला मकर संक्रांती कशावर आलेली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी नेसू नये, शिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्यात, बोरनान किंक्रांत म्हणजे काय, तर अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओतून देणार आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. मकर संक्रांत 2026 ही 14 जानेवारीला म्हणजेच बुधवारी आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि या संक्रांतीपासून वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्श, तप याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यवान मानलं जातं. संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रांत कशावर आलेली आहे. तर चला तर मग पाहूया. यंदा मकर संक्रांतीचा जो काही पुण्यकाळ आहे तो बुधवार 14 जानेवारी 2026ला दुपारी ठीक 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा 3:06 ते सूर्यास्तापर्यंतच आहे. म्हणजेच 6:20 असणार आहे. म्हणजेच 6:20 असणार आहे आणि हा 3:06 ते 6:20 पुण्यकाळ मानला जातो. याच कालावधीमध्ये तुम्ही दान धर्मही करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती देताना कालावधीमध्ये तुम्ही दान धर्मही करू शकता. हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल. म्हणजेच मकर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे. तिने केशराचा तिलक लावलेला असून वयाने ती कुमारी आहे व बसलेल्या अवस्थेत असून तसेच वासाकरता जाईचे फूल तसेच पायरस खीर भक्षण करत आहे. सर्पजाती आहे. भुजनार्थ मोती धारण केलेला आहे. वार व नक्षत्र वार नाव मंदाकिनी असून समुदाय मुहूर्त 45 असून पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीचे ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आलेली आहे त्या लोकांना सुख मिळेल. या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पद मान वाढतो. तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणे वर्ज्य आहे. तामसिक भोजन करणे किंवा अभद्र बोलणे, झाडे तोडणे, कोणत्याही प्रकारची नशा करणे ही वर्ज्य आहे. तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत. या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवता कामा नये. आता बघा, संक्रांतीला स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये. तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात, तर काही रंग अशुभही मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत ते खूप शुभ मानले जातात. प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा.
हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण बघा, नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्याही घालतात. कारण आपल्या म्हणजे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढते असं धर्मशास्त्रही सांगते. त्याचबरोबर शास्त्रातही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरून हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे तर ते आपल्याला समजतं. त्यामुळे जर शक्य झालं तर तुम्ही किंवा तुमच्या असेल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा. पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्याला हिंदू धर्मामध्ये लाल रंग सुद्धा शुभ मानला जातो. तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचेच वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना आपल्याला म्हणजे आपल्या माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. हा रंग सौभाग्याचाच उमंग देखील आहे. त्याने जीवनामध्ये नवीन प्रतीकही मानला जातो. त्याचबरोबर सौभाग्यवतीला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचंच असतं. कारण की सौभाग्यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हळदी कुंकू. त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व हे खूप जास्त आहे. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता. पुढचा रंग आहे केशरी. केशरी रंग सुद्धा तुम्ही परिधान करू शकता. यावर्षी देवीचे वासा घेतलेला आहे जाईचं फूल. त्यामुळे आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब, शेवंती, मोगरा, अबोली अशा फुलांचा गजरा घालू शकता. त्याचबरोबर यावर्षी संक्रांती देवी पायस भक्षण करीत आहे. पायस म्हणजेच खीर. तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही. तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका. कारण की देवी जे करत असते तर ते आपण करू नये असं सांगितलंही जातं. आणि पायस भक्षण करीत असे म्हणजेच खीर खात आहे. त्यासाठी या दिवशी आपल्याला खीर घरामध्येही बनवायची नाही. मकर संक्रांती दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही नवे भांडे, गाईला घास, तीळ, पात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्त दान करू शकता. बुधवारी 14 जानेवारीला मकर संक्रांती हा सण साजरा केला जाईल. तर गुरुवारी 15 जानेवारी रोजी करिदिनी म्हणजेच किंक्रांती हा सण साजरा केला जाईल. फार वर्षापूर्वी किंक्रांतनुसार नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप धारण घेतले आणि या संक्रांती देवीने किंक्रांतीसुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीसूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो. पंचांगामध्ये हा सण करिदिनी म्हणूनही देखील ओळखला जातो. या शुभ कार्याला घेतलाही जात नाही. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जातही नाही. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया कुंकू समारंभ साजराही करतात. या दिवशी स्त्रियांनी शेणात हात घालू नये असे देखील सांगितले जातं. केरकचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी असे देखील सांगितले जाते. तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याची देखील प्रथा आहे. किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवातही करू नये. लांबचा प्रवास करू नये. देवाची पूजाही करू नये. बघा, या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा. तर अशा प्रकारे मकर संक्रांती दिवशी आपल्याला काय उपाय करायचे आहेत व कोणती साडी नेसायची आहे, कोणते वस्त्र परिधान करायचे आहे हे मी तुम्हाला माहिती सांगितली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.